त्यावेळेला आपण परत एकदा पुढच्या वेळेपासून हा प्रॉब्लेम येणार नाही याची जास्त काळजी घेऊया. तर मागच्या वेळेला आपण आज बहुतांशी श्लोकच आहेत, तर त्यामुळं आज जरी पीपीटी नाही बघितली तरी चालेल. तर मागच्या वेळेला आपण सृष्टीकरण पंचीकरण म्हणजे सृष्टीची निर्मिती कशी झाली, त्याचा अभ्यास का करायचा, आपण हे बघायला पाहिजे. तर आपण जर बघितलं मागच्या वेळेला की पंचीकरण किंवा या सृष्टीची निर्मिती कशी झाली बघितलं, म्हणजे सगुण ब्रह्मापासून ते आम्ही सर्वजण या सृष्टीमध्ये कसे निर्माण झालो, पशु पक्षी कसे निर्माण झाले, सर्व जीव कसे निर्माण झाले, जड आणि अजड चल जे सर्व काही या सृष्टीमध्ये निर्माण झालेलं आहे, ग्रह गोलक तारे हे सगळे निर्माण कसे झाले ते आम्ही बघितलं. आणि मग प्रश्न हा येतो की या मनाच्या श्लोकामध्ये हे आम्ही का बघायचं, आणि मनाच्या श्लोकामध्ये हे बघितल्यानंतर आम्हाला त्याचा काय फायदा होईल पंचीकरण बघितल्यानंतर. तर ह्याचं कारण असं आहे की ह्याच्या पुढचे जे काही श्लोक आहेत की जे समर्थांनी राम कोण आहे आणि रामाचं आणि आमचं रिलेशन कसं असावं हे आम्हाला कळण्यासाठी, आम्हाला भावनिर्मिती होण्यासाठी, आम्हाला आमची श्रद्धा भक्ती बळकट होण्यासाठी दिलेले आहेत. आणि ते जर नुसते आम्ही जर शब्द म्हणून श्लोक म्हणून जर बघितले तर त्या शब्दामध्ये आम्हाला एवढी ताकद येत नाही. पण ह्याच्या पाठीमागे जर आम्ही विवेकाने जर जाणून घेतलं की समर्थांनी हे श्लोक का लिहिलेले असतील आणि रामाबद्दल ज्यावेळेला ते वर्णन करतात त्यावेळेला ते इतक्या श्रद्धेनं प्रेमाने वर्णन करतात, ते का वर्णन करत असतील हे जर आम्हाला कळून घ्यायचं असेल तर म्हणून आम्ही पंचीकरण बघितलं मागच्या वेळेला. आपल्याला एक लक्षात आलं असेल की या सगळ्या सृष्टीची निर्मितीमध्ये, स्थितीमध्ये आणि लयमध्ये एक अतिशय नियमबद्धता आहे. म्हणजे देर आर सर्टन रूल्स अप्लाय टू ऑल. आणि हे जर आम्ही जर बघितलं तर जे रूल्स जर मनुष्याला अप्लाय होतील तेच रूल्स हे पशुपक्ष्यांना आहेत, कृमी कीटकांना आहेत, सर्व शरीरांना आहेत. कारण शरीर हे स्थूल पंचमहाभूतांच्या पासून बनलेलं आहे हे आपण बघितलेलं आहे. म्हणजे आमच्या सर्वांची शरीरं ही स्थूल पंचमहाभूतांच्या तमोगुणातून बनलेली आहेत आणि सर्वांची शरीरं ही तमोगुणातून बनलेली असल्यामुळे त्या शरीरामध्ये आलस्य, निद्रा, भय, मैथुन हे सर्व त्यामध्ये येतं. हे अतिशय आपल्याला कळायला सोपं आहे. आणि हे जेव्हा मला कळतं त्यावेळेला आम्हाला एक आहा मोमेंट येतो की अरे हे खरंच किती नियमबद्ध आहे. जर आम्ही जर बघितलं आपल्याला सगळ्यांना जीवशास्त्रामध्ये, आपण सगळ्या रसायनशास्त्रामध्ये, भौतिकशास्त्रामध्ये बघितलंय की जे सगळे रूल्स आहेत, नियम आहेत, ते हे सुद्धा सृष्टीला लागू होतात. नवे नवे सृष्टीच्याच नियमांनी हे सगळे रूल, या शास्त्रातले रूल बनलेले आहेत हे आम्हाला लक्षात येतं. जो माणूस किंवा जे जीवसृष्टी या पृथ्वीमध्ये, ह्या सृष्टीमध्ये जन्मलेला आहे त्याला जन्म आहे आणि मृत्यू आहे हे तितकंच खरं आहे. हे नियम आहे. प्रत्येक सृष्टीतला जीव ह्याला तमोगुण, रजोगुण आणि सत्वगुण आहे हे तितकंच खरं आहे. हेही सत्य आहे. आम्ही सर्वजण पंचमहाभूतांचे बनलेले आहोत हेही तितकंच सत्य आहे. आणि आमच्याच मनामध्ये, आमच्याच शरीरामध्ये मन आहे जे सूक्ष्म पंचमहाभूतांपासून जे निर्माण झालेलं आहे. आपण मागच्याला बघितलं की आकाश, वायू, अग्नी, आप, पृथ्वी यांच्या सत्वगुणांपासून एकत्रीकरणानं एक मन तयार होतं, म्हणजे अंतःकरण तयार होतं. ते सर्व अंतःकरण आपल्या सर्वांच्या मध्ये आहे. आणि मग जर आम्हाला असं लक्षात येतं की ह्या सगळ्यांच्या मध्ये जर काहीतरी सिमिलॅरिटी आहे, मग डिफरन्सेस कुठे आहेत? सर्वजण आम्ही पंचमहाभूतांचे बनलेले आहोत, सर्वजण आम्ही सूक्ष्म आणि स्थूल पंचमहाभूतांचे आहोत, सर्वांच्या मध्ये सत्व रज तम आहे. मग आमच्यामध्ये जर इतकी जर सिमिलॅरिटी असेल, म्हणजे जे पिंडामध्ये आहे ते ब्रह्मांडामध्ये आहे, ब्रह्मांडामध्ये आहे म्हणजे सर्व जीवसृष्टीमध्ये आहे. मग काही आम्हाला असं लक्षात येतं की मग आमच्यामध्ये डिफरन्सेस काय आहेत? तर आपल्याला जर लक्षात आलं तर हे स्केलेबल मॉडेल आहे. म्हणजे जो मी जीव आहे, माझ्या जीवामध्ये जे जे काही आहे तेच दुसऱ्या जीवामध्ये आहे, तेच या पशुपक्ष्यांमध्ये आहे, तेच या सर्व ब्रह्मांडामध्ये आहे. आणि म्हणूनच ज्यावेळेला मला अप्रिसिएशन करायला होतं की अरे हा परब्रह्म, परमात्मा, राम सर्व सृष्टीमध्ये, चराचरामध्ये भरून उरलेला आहे, असं ज्यावेळेला आम्ही शब्द वापरतो, हा राम हा सर्व व्यापी आहे असं ज्यावेळेला मी शब्द वापरतो, त्यावेळेला जर आम्ही असा विचार केला की अरे सर्व ब्रह्मांड आणि सर्व पिंड हे एकाच गोष्टींचं बनलेलं आहे, आणि ते म्हणजे आपण बघितलं की अष्टधा प्रकृती
म्हणजे पंचमहाभूत आणि 3 गुण या मधूनच बनलेलं आहे आणि ही आमची सिमिलॅरिटी आहे. कुठलाही जीव घ्या, कुठलंही पशु पक्षी घ्या, त्या सगळ्यांच्या मध्ये ही सिमिलॅरिटी दिसते. मग डिफरन्सेस काय आहेत? तर डिफरन्स हा एकच आहे आणि ते म्हणजे आमच्या प्रत्येकाचं मन हे वेगवेगळं आहे आणि ते सूक्ष्म पंचमहाभूतांपासून बनलेलं असल्यामुळे ते आम्हाला दिसत नाही, पण आम्हाला त्याचा अनुभव येतो. प्रत्येकाचं मन वेगवेगळं असल्यामुळे आम्हाला प्रत्येक जण जरी एकाच स्केलेटनचा बनलेला आहे, एकाच तत्वांचा म्हणजे पंचमहाभूतांचा बनलेला आहे, तरी सुद्धा तो माणूस, तो पशु पक्षी वेगवेगळा आहे. प्रत्येक माणूस जरी सारखा दिसत असला तरी त्याच्यामध्ये राग द्वेष मद मोह मत्सर हे वेगवेगळे आहेत. प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा आहे. हे आम्हाला लक्षात येतं, आमचा सगळ्यांचा अनुभव आहे. आणि मग मग जड आणि अजड ह्याच्यामध्ये अजून काय फरक आहे? तर अजून आम्हाला लक्षात येईल की जर दगड जर घेतला तो सुद्धा सृष्टीमध्ये निर्माण झालेला आहे. पर्वत घेतले तर सृष्टीमध्ये निर्माण झालेला आहे. पण दगड आणि पर्वत आणि मी ह्याच्यामध्ये काय फरक आहे? तर फरक एवढाच आहे की माझ्यामध्ये मन आहे आणि त्यांच्यामध्ये मन नाही. मन म्हणजे अंतःकरण, सूक्ष्म शरीर नाही आणि त्यामुळे ते जड आहेत आणि माझ्यामध्ये मन असल्यामुळं, माझ्यामध्ये अंतःकरण असल्यामुळं मी चलन वलन करू शकतो, मी विचार करू शकतो. आणि जर विचार करू शकतो म्हणजे थोडक्यात मुंगीपासून ब्रह्माजीपर्यंत, पिपिलिकापासून ब्रह्माजीपर्यंत सगळ्यांच्याकडे अंतःकरण आहे. फक्त त्या अंतःकरणाची जी क्वालिटी आहे ती वेगवेगळी आहे. आणि म्हणूनच मुंगी सुद्धा मन जरी असेल तरी मुंगी विचार करू शकते. तिची विचार करण्याची पद्धती ही वेगळी आहे आणि माझी विचार करण्याची पद्धती वेगळी आहे, कारण माझ्याकडे प्रगल्भ मन आहे, प्रगल्भ अंतःकरण आहे. बर, या सृष्टीच्या निर्मितीपासून आम्हाला एक लक्षात येतं की तो नियमन करणारा आहे, कारण तो टॉप ऑफ द हायरार्की आहे. आपण मागच्या वेळेला उदाहरण घेतलं की मुलगा आणि आई वडील याच्यामध्ये मुलगा हायरार्कीमध्ये खाली येतो आणि आई वडील हायरार्कीमध्ये वरती येतात. आणि म्हणूनच आम्हाला शास्त्रामध्ये सांगितलं असतं की आम्ही श्रेष्ठांचा आदर करावा, ज्येष्ठांचा आदर करावा, कारण का की ते हायरार्कीमध्ये आमच्या आधी आलेले आहेत, आमच्यापेक्षा आधी जन्माला आलेले असल्यामुळं आम्हाला त्यांना नमस्कार करणं कर्मप्राप्त आहे, आम्हाला त्यांचं स्वामित्व पत्करणं कर्मप्राप्त आहे. आणि हे जर सत्य जर असेल, जर आमच्या कंपनीमध्ये माझ्या मॅनेजरचं स्वामित्व पत्करणं म्हणजे तो जे सांगेल ते मी करणं हे कर्मप्राप्त आहे, तो मॅनेजर त्याच्या मॅनेजरचं, सिनियर मॅनेजरचं ऐकणं हे कर्मप्राप्त आहे, तसंच सीईओचं सगळ्यांनी ऐकणं कर्मप्राप्त आहे. हे जर सत्य जर असेल या दोन उदाहरणातून, तर ह्या सृष्टीचा नियमन करणारा सृष्टीकर्ता तो असल्यामुळं, सृष्टीचा धर्ता तो असल्यामुळं, सृष्टीचा लयकर्ता सुद्धा तो असल्यामुळं, तो टॉप ऑफ द हायरार्की असल्यामुळं मी नियम्य होतो आणि तो नियमन करणारा होतो. म्हणजेच समर्थांच्या भाषेत तो स्वामी होतो आणि मी दास होतो. देर इज नो ऑप्शन एट ऑल. कारण का की तो जर सगळ्या सृष्टीचा नियमन करणारा आहे आणि जर तो सृष्टीचा नियमन करणारा असेल तर आम्ही सर्वजण नियम्य आहोत. म्हणजे त्यांनी जे घालून घेतलेले जे नियम आहेत ते आम्ही पाळणं अतिशय आवश्यक आहे. आणि जर आम्ही पाळले नाही तर काय होतं? आपल्या सर्वांना माहिती आहे, जर ते नियम आम्ही पाळले नाहीत तर आज आम्हाला ज्या आमच्या समाजामध्ये वेगवेगळी संकट येताना दिसतात ती सर्व त्या नियमांचं पालन न केल्यामुळेच आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कोरोना सारखे पॅन्डेमिक जर आपण हिस्ट्री जर बघितली तर गेल्या 100 वर्षापासून येतात. म्हणजे 100 वर्षापूर्वी लास्ट पॅन्डेमिक होता, त्याच्या आधी 100 इयर्स बॅक होता. म्हणजे प्रत्येक 100 वर्षानंतर हा पॅन्डेमिक येतो आहे. मग जर ह्याचा जर शास्त्रज्ञांच्या सायंटिफिकली जर विचार केला तर आम्हाला असं लक्षात येतं की सृष्टीचं नियमन बदलल्यामुळं चायनामध्ये कुठेतरी वेटलँड्स होती, ती हळूहळू कमी झाल्यामुळं, सृष्टीचं नियमन बदलल्यामुळं असे काही जीवाणू निर्माण झाले, व्हायरसेस निर्माण झाले की जे आम्हाला या सृष्टीमध्ये हानिकारक आहेत. आणि त्यामुळे सृष्टीचं नियमन बदलल्यामुळं आम्हाला गेले 2 वर्ष ह्या व्हायरसचा सामना करायला लागत आहे. म्हणजे हे भगवंताचं
जी निर्माण केलेली जी सृष्टी आहे त्याचे नियम जर आम्ही पाहिले नाही तर काय होतं, हे एक उदाहरण आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे. आपल्या सगळ्यांना माहितीये की सध्या समर असल्यामुळे टेम्परेचर अजून वाढत आहे. दरवर्षी टेम्परेचर वाढत आहे. याचं कारण आपल्या सगळ्यांना माहितीये की पोल्युशन हे सृष्टीमध्ये आम्ही तयार केलेलं आहे, मनुष्याने तयार केलेलं आहे. सृष्टी ही सर्व पशूंसाठी आहे, प्राण्यांसाठी आहे, तशीच माणसांसाठी आहे. कारण माणूस हा एक अतिशय नगण्य घटक आहे त्या सृष्टीचा, पण बुद्धीच्या आधारे स्वार्थामुळे तो सबंध सगळी सृष्टी, सबंध सगळी पृथ्वी फक्त माझ्यासाठी आहे, म्हणजे माणसासाठी आहे असं समजून तो सर्व गोष्टींचा स्वार्थाने कंट्रोल घेण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याचं कारण असं होतं की आमच्या सगळ्यांच्या मध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सृष्टीचक्रच बदलत आहे, टेम्परेचर वाढत आहे, पावसाचं प्रमाण बदलतंय, जास्त होत आहे. गेले 2-3 वर्षे आपल्या महाराष्ट्रामध्ये कर्नाटकामध्ये पावसाळा जास्त झाल्यामुळे पूर येत आहेत, थंडी जास्त पडते आहे. तर ह्याचं कारणच असं आहे की या सगळ्याचं नियम जर आम्ही केले नाहीत, आम्ही जर नियम्य झालो नाही, आम्ही जर ते नियम जर धाब्यावर जर बसवले तर आम्हाला त्याचा फटका वेगवेगळ्या पद्धतीने होणार, त्यात काही शंका नाही. ओके, मग आता सांगण्याचा मुद्दा हा आहे की या सबंध सगळ्या सृष्टीमध्ये भगवंतानी, प्रभू श्रीरामानी माणसाला का तयार केलं, माणसाला काय वेगळं आहे. म्हणजे आपल्याला सगळे जर ह्या सृष्टीमध्ये जर बघितलं तर अगणित असे जीव या सृष्टीमध्ये आहेत. आणि या सगळ्या जीवांच्या मध्ये, या पशुपक्ष्यांच्या मध्ये, या प्राण्यांच्या मध्ये, या सगळ्या जीवसृष्टीमध्ये फक्त मनुष्याला एक अतिशय दुर्मिळ आणि दुर्लभ गोष्ट दिलेली आहे, आणि ते म्हणजे विचार करण्यासाठी, विवेक करण्यासाठी दिलेलं अंतःकरण किंवा प्रगल्भ अंतःकरण. ही मनुष्याला बहाल केलेली एक देणगी आहे. आणि म्हणूनच जंतू नाम नरदेह दुर्लभम असं जे म्हणलेलं आहे की सबंध सगळ्या जंतूंमध्ये नरदेह हा अतिशय दुर्लभ आणि दुर्मिळ आहे, आणि तो आम्हाला मिळालेला आहे. हे आमचं केवढं भाग्य आहे. आणि ह्यासाठी आम्हाला जनी कुणी आम्हाला हे दुर्लभ आणि दुर्मिळ मनुष्य जन्म दिलेला आहे, त्याचे आम्ही ग्रॅटिट्यूड ठेवायला नको का, त्याचं स्वामित्व मान्य करायला नको का. आणि तो कोण आहे, तर तो प्रभू श्रीराम आहे. ज्यांनी आम्हाला हे शरीर बहाल केलं, ज्यांनी आम्हाला हा जन्म दिला, ज्यांनी आम्हाला प्रगल्भ अंतःकरण दिलं, त्यांनी घालून दिलेले नियम ते आम्ही पाळायला नकोत का, त्याचं स्वामित्व पत्करायला नको का, त्याचं दास्यत्व पत्करणं आणि त्याचं स्वामित्व मान्य करणं हे आम्हाला करायला नको का. आणि म्हणूनच हे ज्या वेळेला आम्ही कळून घेतो, त्यावेळेला आम्हाला लक्षात येतं की भगवंतानी या सृष्टीमध्ये मनुष्याला निर्माण केलं. ते कशासाठी निर्माण केलं, आमचा पुरुषार्थ काय, आमचा जर पुरुषार्थ जर आम्ही समजत असू की आम्ही खाओ पिओ मजा करो हा पुरुषार्थ असेल, तो भगवंत म्हणतो की हे मला मान्य नाही. भगवंतानी गीतेमध्ये पण सांगितलेलं आहे की उद्धरेत आत्मना आत्मानम, म्हणजे तुला जर मी माणूस म्हणून जर जन्माला घातलेला असेल, मी जर सगळ्यांचा पितामह असेल, मी जर सगळ्या सृष्टीचा कर्ता असेल, तर ज्या वेळेला मी माणूस निर्माण केला त्यावेळेला माणसाचा पुरुषार्थ काय आहे हे सुद्धा मी डिक्टेट करू शकतो, आणि मी डिक्टेट केलेला आहे. आणि ह्याच जन्मामध्ये बुद्धीचा वापर करून, प्रगल्भ अंतःकरणाचा वापर करून, याच जन्मामध्ये नराचा नारायण होणं, म्हणजेच प्रभू श्रीरामाचं स्वामित्व मान्य करून प्रभू श्रीरामापर्यंत होणं, जाणं नव्हे, प्रभू श्रीराम स्वतः होणं, स्वतः राम होणं, स्वतः आत्मा रामाची प्रचिती घेणं, हा आमचा पुरुषार्थ आहे. आणि यासाठी आम्हाला कोणतरी रोल मॉडेल पाहिजे, आणि ते रोल मॉडेल स्वतः प्रभू श्रीराम आहे. आम्हाला रामायण हे आमचं हिस्ट्री आहे. प्रभू श्रीरामांनी म्हणजे प्रत्यक्ष भगवंतानी मनुष्याचा अवतार घेऊन, जर आपण जर चरित्र बघितलं तर रामायणामध्ये प्रभू श्रीरामांनी प्रत्यक्ष अवतार घेऊन मनुष्याप्रमाणे जन्म घेतलेला आहे, आणि मनुष्याप्रमाणे सर्व गोष्टी चरित्रामध्ये करून दाखवलेल्या आहेत. रामायणामध्ये रामांनी कुठलाही चमत्कार केलेला नाही. राम हा पूर्णावतार आहे, आणि मनुष्यानी जन्माला येऊन कसं जीवन जगावं, कसं संयमित जीवन जगावं,
हाच परिपाठ प्रभू श्रीरामांनी मर्यादा पुरुषोत्तम म्हणून आम्हाला घालून दिलेला आहे. दुसरा पूर्ण अवतार जो श्रीकृष्णाचा आहे भगवंताचा, त्यामध्ये भगवंतांनी अनेक लीला केलेल्या आहेत, अनेक चमत्कार केलेले आहेत, पण रामावतारामध्ये एकही चमत्कार केलेला नाही. जर आम्ही शांतपणाने जर चरित्र बघितलं तर अतिशय संयमानी, अतिशय संकटामध्ये संयमानी, एक अतिशय नीतिधर्मानी जीवन कसं जगावं, आणि आम्ही जर रोल मॉडेल रामाला धरलं, रामाचं जर आम्ही स्वामित्व पत्करलं, तर आम्ही ह्याच जन्मामध्ये आम्ही स्वतः राम होऊ शकतो. हाच पुरुषार्थ आम्हाला समर्थांनी आणि रामानी सांगितलेला आहे. आणि आमच्या सगळ्या आयुष्याचा पुरुषार्थ काय एकच आहे की जर आम्ही रामाचं रोल मॉडेल ठेवलं, रामाच्या पद्धतीनं चरित्रात दिलेल्या रामाचे गुणगान गायले, आणि नुसते गायले नाहीत तर ते गुण घेण्याचा प्रयत्न केला, रामाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला, आचार विचार उच्चार आणि भावभावना यांचा जर आम्ही विचार केला आणि त्या पद्धतीने जर आम्ही जीवन जगलो, तर आमचं सुद्धा जीवन एक अतिशय उच्च कोटीचं, अतिशय प्रगल्भ असं होऊ शकेल, आणि आम्ही सुद्धा त्या तिथपर्यंत पोहोचू शकेल. ह्याच्यासाठी आम्हाला समर्थांनी इथनं पुढचे श्लोक दिलेले आहेत, त्याचा आम्हाला गूढार्थ कळावा, त्याचा भावार्थ कळावा, म्हणून आपण पंचीकरण बघितलं. आपल्याला अध्यात्मामध्ये आम्ही राममय होतो, पण भौतिक व्यावहारिक जीवनामध्ये सुद्धा आम्हाला टेन्शन फ्री लाईफ होऊ शकतं जर आम्ही रामाचा जर आदर्श घेतला तर. म्हणून जर कुणी विचारलं की हे आम्ही का शिकतो, तर आम्हाला भौतिक जीवनामध्ये, ऐहिक जीवनामध्ये आम्हाला टेन्शन फ्री लाईफ, आनंदी सुखी जीवन जगायचं आहे, आणि पारमार्थिक आध्यात्मिक जीवनामध्ये आमची स्वतःची उन्नती करत हळूहळू आम्हाला अतिशय निकृष्ट अवस्थेतून अतिशय उत्कृष्ट अवस्थेमध्ये, म्हणजे राममय जीवन करणे म्हणजे अतिशय उत्कृष्ट अवस्था करणे, हे आम्हाला करायचं आहे. आणि यासाठीच आम्हाला हे श्लोक पुढचे दिलेले आहेत. आणि म्हणूनच आपण पंचीकरण का बघितलं, तर या सगळ्या पुढच्या श्लोकांचा गूढार्थ आम्हाला कळावा, आणि आम्ही आमचं रामाचं, समर्थांचं आम्ही भक्त व्हावं, ती भक्ती दृढ व्हावी, घट्ट व्हावी, श्रद्धा बळकट व्हावी, यासाठी आम्ही हे सगळं पंचीकरण बघितलं. आता आपण पुढचे श्लोक बघायला लागू. 29वा श्लोक. आणि आता मी श्लोक वाचल्यानंतरच तुम्हाला आता त्याचा अर्थ कळायला लागेल, त्याचा गूढार्थ कळायला लागेल, त्याचा भावार्थ कळायला लागेल. पदी राघवाचे सदा ब्रीज गाजे, वळे भक्ती रिपुशिरी कांबी बाजे, पुरी वाहिली सर्व जेणे विमानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. समर्थ म्हणतात की राघवाचं जे ब्रीद आहे, म्हणजे श्रीरामाचं ब्रीद आहे. काय ब्रीद आहे की भक्तासाठी मी सदा तयार आहे. आणि बघा, अतिशय केअरफुली जर बघितलं तर राम कुणासाठी सहाय्याला येतो? रामाचं ब्रीद काय आहे, राघवाचं ब्रीद काय, की जो माझा भक्त असेल तो. जर माझा भक्त असशील तर मी तुझा योगक्षेम वाहीन, असं भगवंत स्वतः गीतेमध्ये सुद्धा सांगतात. योगक्षेमम वहाम्यम अनन्या चिंतयंतो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमम वहाम्यम. हे ब्रीद आहे, भगवंताचं ब्रीद आहे, राघवाचं ब्रीद आहे, की तू जर माझा भक्त होशील, आणि त्यानं हे ब्रीद का करू नये, जर तू माझा भक्त नसशील तर मी तुला मदत का करावी, असं राम प्रश्न का विचारणार नाही, असा आपण विचार करू. व्यवहारामध्ये आम्ही मॅनेजरच्या पद्धतीने आम्ही वागलो नाही तर आम्हाला चांगलं रेटिंग मिळणार नाही, हे कॉमन सेन्स आहे. आम्हाला प्रमोशन मिळणार नाही, कॉमन सेन्स आहे. आम्ही जर नियमाप्रमाणे वागलो नाही तर आम्हाला कंपनीतून पिंक स्लिप मिळेल, हे कॉमन सेन्स आहे. हे जर कॉमन सेन्सिकल थिंग आम्हाला कळत असतील, तर आम्हाला सृष्टीकर्ता राघवाचे नियम आणि राघवाचा भक्त आम्ही झालो नाही, तर त्याने आम्हाला का मदत करावी. उलट असं, जर मी त्याचा भक्त असेल तर तो राघवाचं ब्रीद आहे की तो नेहमी भक्तांच्या मदतीला येतो. आणि तो कसा मदतीला येतो, तर रिपुशिरी कांबी वाजे असं म्हणलेलं आहे. म्हणजे आमचा राम हा सृष्टीकर्ता हा कसा आहे, तर कोदंडधारी राम असल्यामुळं, शस्त्रधारी राम असल्यामुळं तो आमच्या शत्रूंना
कसं मारतो तर धनुष्याने मारतो. कांबी बाजे म्हणजे त्यांचा प्रहार करून, त्यांच्या डोक्यावर प्रहार करून त्यांचा नाश करतो, असं इथं समर्थ म्हणतात. म्हणजे इथं कसं आहे की समर्थ प्रभू रामाचे गोडवे गात आहेत, समर्थ प्रभू रामाची प्रार्थना करतायत, समर्थ प्रभू रामाला प्रसन्न करून घेत आहेत. आणि ज्या वेळेला आम्ही प्रभू रामाला प्रसन्न करून घेतो त्यावेळेला तो सुद्धा आम्हाला भरभरून देतो. कारण का नुपेक्षी कदा रामदासा अभिमानी, राम कधीही आमच्या भक्तांची उपेक्षा करत नाही. कारण का की राम हा दासांचा, सेवकांचा, त्याच्या भक्तांचा अभिमानी आहे, रामाला त्याचा अभिमान आहे. पुढचा जो श्लोक 30वा श्लोक अतिशय महत्वाचा आणि अतिशय सगळ्यांनी ऐकलेला आहे. आता या श्लोकाचा अर्थ तुम्ही बऱ्याच वेळेला ऐकला असेल, पण आपण पंचीकरण बघितल्यानंतर आम्हाला त्या श्लोकामध्ये असलेला अर्थ कळेल, गूढार्थ कळेल. समर्थाची या सेवका वक्रप आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे, जयाची लीला वर्णिती लोकतिनी, नुपेक्षी कदा रामदासा अभिमानी. आम्हाला जर पंचीकरण जर आम्ही बघितलं नसतं तर आम्हाला हे नुसते शब्द कळले असते की समर्थाची या सेवका वक्रप आहे. असं का म्हणले बाबा? की जो सेवक आहे तोच दास आहे, तोच सृष्टीचे नियमन पाळणार आहे, तो नियम्य आहे, तो आचरण करणार आहे, त्याचं आचरण धर्माप्रमाणे आहे, त्याचं बोलणं धर्माप्रमाणे आहे, त्याचे विचार धर्माप्रमाणे आहेत, त्याच्या भावभावना धर्माप्रमाणे आहेत, नीतीप्रमाणे आहेत. तो सृष्टीमध्ये त्याचा पुरुषार्थ करतो आहे. ज्यासाठी आम्ही भगवंताने आम्हाला जन्माला घातलं ते तो अतिशय उत्तम तऱ्हेने करतो आहे. असाच तो अतिशय चांगला एम्प्लॉई आहे, म्हणजेच तो चांगला सेवक आहे. आणि असा ज्या वेळेला जर तो सेवक असेल तर त्या सेवकाची सर्व जबाबदारी ही समर्थाची आहे आणि त्याला कुणीही हात लावू शकत नाही. आमच्या व्यवहारामध्ये जर आम्ही म्हणतो ना की गॉडफादर जर असेल एखाद्या माणसाला कंपनीमध्ये, जर मॅनेजर माझा जर चांगला असेल, माझं गुडविल जर मॅनेजर पशी जर चांगला असेल तर मला कुणीही हात लावू शकत नाही, मला कुणीही पिंक स्लिप देऊ शकत नाही. कारण माझं मॅनेजर माझं समर्थन अप्पर मॅनेजमेंटला करतो. बरोबर आहे ना? हे आमच्या व्यवहारामध्ये कॉमन सेन्सिकली आम्हाला कळतं की जर मी जर चांगला वागत असेल, मी जर चांगला एम्प्लॉई असेल, मी जर चांगला परफॉर्मन्स देत असेल, मी कष्टाने काम करत असेल, माझा आउटपुट जर चांगला असेल तर माझा मॅनेजर त्याच्या मॅनेजरची शिफारस करेल, त्याचा मॅनेजर त्याच्यावरची शिफारस करेल. आणि इव्हन सीईओ मीटिंग मध्ये सुद्धा हा चांगला माणूस आहे, हा चांगला आहे, ह्याला कुणीही हात लावू नका, उलट त्याला फास्ट प्रमोशन द्या, असं आमच्या रिव्ह्यू मीटिंग मध्ये जर सांगितलं जातं. आणि हेच जर कॉन्टेक्स्ट जर आम्ही इथे लावला, समर्थाची या सेवका वक्रप, हा कॉन्फिडन्स आहे, हा समर्थांचा कॉन्फिडन्स आहे. आणि समर्थांचा कॉन्फिडन्स हा कुठून आला तर अरे जर तो सृष्टी करता, जर मी जर त्याचा सेवक असेल, तो जर माझा स्वामी असेल आणि मी जर माझं आयुष्य त्या स्वामीसाठी जर व्हायलेलं असेल, म्हणजे आपण उदाहरण घेतो, हनुमंताचं उदाहरण घ्या, समर्थांचं सुद्धा उदाहरण घ्या, त्यांनी संबंध सगळं आयुष्य हे रामासाठी व्हायलेलं आहे, ते रामाचे दास आहेत आणि ते रामाचे सेवक आहेत. असा ज्या वेळेला ते म्हणतात त्यावेळेला ते म्हणतात की अरे आम्ही वी हॅव द टॉप ऑफ द हायरार्की, जो माणूस आहे, जो राम आहे, त्यालाच आम्ही वश करून घेतलेला आहे. कारण का की आम्ही त्याला सर्व पद्धतीनं सेवा करून श्रद्धेनी, भक्तेनी त्याला आपलेस केलेलं आहे. आणि असा ज्या वेळेला मी असेल त्यावेळेला मला घाबरण्याचं काय कारण आहे? हा जो कॉन्फिडन्स आहे, समर्थाची या सेवका वक्रप आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. असं म्हणले नाही समर्थ की महाराष्ट्रामध्ये असं जर कोण असेल ते सांगा, कारण समर्थांना माहिती आहे की असा सर्व भूमंडळी म्हणजे संबंध सगळ्या भूमंडळावर त्रिनी लोकांमध्ये कुणीही त्या सेवकाचं वाकडं करू शकत नाही. कारण का की राम, प्रभू श्रीराम माझ्या पाठीशी आहे, तो मला आधारभूत आहे. कारण का की मी त्याचा पक्का भक्त आहे, मी पक्का सेवक आहे. जर असं जर रिलेशन आम्हाला जर रामाबरोबर जर आम्ही केलं, असं जर आम्हाला जर खरोखर जर आम्ही भक्त असू, खरोखर जर आम्ही सेवक असू, खरोखर जर आम्ही दास्यत्व स्वीकारलेलं असू, तर हा कॉन्फिडन्स आल्याशिवाय राहणार नाही. आमच्याकडे हा कॉन्फिडन्स काय येत नाही? याचं कारण असं आहे की आम्ही रामाला मानत नाही. आम्ही मानतो पण मानत नाही. याचा अर्थ काय
की आमच्या मनामध्ये शंका आहेत, आमच्या मनामध्ये कुशंक आहेत की तो खरोखर आहे का, खरोखरच त्यानं ही सृष्टी निर्माण केलेली आहे का, तो खरोखरच संकटाच्या वेळी माझ्या मदतीला येईल का. अशी ज्या वेळेला शंका निर्माण होते त्यावेळेला भगवंत सुद्धा गीतेमध्ये म्हणतात की संशयात्मा विनश्यती. कारण जो संशय ठेवतो तो कधीही प्रभू श्रीरामावर, कधीही सृष्टीकर्त्यावर अतिशय दृढ श्रद्धेनी, भक्तीनी वागू शकत नाही. आणि ज्या वेळेला आम्हाला संबंध सगळे अध्यात्मामध्ये जर काय करायचं असेल तर एवढं एकच करायचं आहे की आमची श्रद्धा बळकट करायची, आमची भक्ती बळकट करायची आहे, आणि ती संशय रहित होणं हे आमचा पुरुषार्थ आहे. आणि ज्या वेळेला आम्ही आमची भक्ती, कितीही आम्हाला संकट येऊ देत, कितीही प्रॉब्लेम्स येऊ देत, आम्ही सुखात असू देत, दुःखात असू देत, आम्हाला तो येणार येणार आणि येणार, तो आमच्या पाठीशी आहे, असं ज्या वेळेला आमची श्रद्धा भक्ती अशी दृढ होते त्यावेळेला आम्ही असं म्हणू शकतो की समर्थाची या सेवकावर कृपा आहे. असा सर्व भूमंडळी कोण आहे, अशा सर्व भूमंडळीमध्ये असं कोण आहे, असा कुणीही नाही. आणि असं का, तर जयाची लीला वर्णिती लोक तिन्ही. आता आपल्याला कळेल की पंचीकरणामध्ये तिन्ही लोक म्हणजे सर्व शरीर, म्हणजे राक्षस शरीर, मनुष्य शरीर, देव शरीर, सर्व शरीर, पशु पक्षी, सर्व तिन्ही लोक, सर्व सृष्टी ही तिच्यापासून निर्माण झालेली असल्यामुळं, रामापासून निर्माण झालेली असल्यामुळं आम्ही काय करतो तर जयाची लीला वर्णिती लोक तिन्ही. का तिचं वर्णन करतात, का त्याचे गुणगान गातात, की अरे तो आमचा पितामह आहे, तोच आमचा माता पिता आहे. आपण म्हणतो ना की तूच सर्व काही आहेस, त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधु सखा त्वमेव, त्वमेव विद्या दृढम त्वमेव सर्वम मम देव देव, असं आम्ही सद्गुरूंना म्हणतो. आणि सद्गुरू आणि प्रभू श्रीराम हे दोन वेगळे नाहीत. कारण का, की त्यांनी प्रयत्नांनी ती अवस्था प्राप्त केलेली आहे. समर्थांनी प्रयत्नांनी समर्थ होऊन समर्थांची उपासना करून ते स्वतः समर्थ झालेले आहेत. त्यामुळे समर्थ आणि श्रीराम ह्याच्यामध्ये भिन्नता नाही. समर्थ आणि श्रीराम हे एकच आहे. आमचे सद्गुरू आणि श्रीराम हे एकच आहेत. आणि म्हणूनच आम्ही सद्गुरूंना आमच्या, कारण का की आमच्या सद्गुरूंनी सुद्धा ते वागून आम्हाला ते दाखवलेलं आहे की ते स्वतः आचरण करून, ते स्वतः त्यांचं बोलणं, त्यांचं आचरण, त्यांचं बोलणं, त्यांचे विचार, त्यांच्या भावभावना या सर्वातून त्यांनी आम्हाला दाखवून दिलेलं आहे की अरे प्रभू श्रीरामाचं रोल मॉडेल आमच्या समोर ठेवून मी सुद्धा प्रभू रामासारखा समान होऊ शकतो, हे आमच्या सद्गुरूंनी आम्हाला दाखवलेलं असल्यामुळं, त्याचं वर्णन केलेलं असल्यामुळं, त्याचं गुणगान गायलेलं असल्यामुळं, त्यांनी सुद्धा साधना केलेली असल्यामुळं, त्यांनी सुद्धा आमच्यासारखीच भक्ती केली असल्यामुळं ते तिथपर्यंत पोहोचलेले आहेत. आणि आम्ही जर तिथपर्यंत आज जर पोहोचलेलो नसेल तर आमचं पुरुषार्थ एकच की आम्ही सुद्धा आमच्या सद्गुरूंप्रमाणे, आमच्या समर्थांच्या प्रमाणे आम्ही त्याचं लीला वर्णन करणं, त्याचं गुणगान गाणं, त्याचे गुण घेणं, त्याला रोल मॉडेल बनवणं, त्याचा विचार करणं, हे सर्व आम्ही करणं हा आमचा पुरुषार्थ आहे. आणि असं ज्यावेळेला आम्ही करू, जयाची लीला वर्णिती लोक तिन्ही, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. कारण का की जर ज्यावेळेला आम्ही असं करू त्यावेळेला राम आमच्या मदतीला येणार आहे, राम आमचा आधार असणार आहे. रामाचं पुढे गुणगान गाताना समर्थ म्हणतात 31व्या श्लोकामध्ये की महासंकटी सोडिले देव जेणे, प्रतापे बळे आगळा सर्व गुणे, जया ते स्मरे शैलजा शूल पाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. अरे ज्या प्रभू श्रीरामानी महासंकटामध्ये देवांना सुद्धा सोडलं. आपल्या सगळ्यांना माहितीये की रावणाने सगळ्या देवांना बंदिवान केलेलं होतं, त्या देवांवर सुद्धा संकट आलेलं होतं. देव सुद्धा गुणामध्येच असल्यामुळं, त्रिगुणामध्येच असल्यामुळं रावणाने ज्या वेळेला देवांना बंदी केलेलं होतं त्यावेळेला त्या देवांना त्या संकटातून सोडवण्याचं काम प्रभू श्रीरामांनी केलं. असा आमचा प्रभू श्रीराम हा महापराक्रमी आहे. प्रतापे बळे आगळा सर्व गुणे, तो कसा आहे, प्रतापी आहे, तो बलवान आहे. आणि म्हणूनच आम्ही त्याचे सेवक आहोत. तो आमचा स्वामी आहे. कारण का की तो आम्ही असं कुणाला आलतू फालतू माणसाला आम्ही मानतो का हो. आमचं रोल मॉडेल जर अतिशय बारीक असेल, छोटं असेल तर आम्ही सुद्धा तसेच होऊ.
जर आमचं जर रोल मॉडेल जर रामासारखं असेल तर आम्ही सुद्धा प्रतापवान होऊ, आम्ही सुद्धा प्रतापी होऊ, आम्ही सुद्धा बलवान होऊ. म्हणून आमचं रोल मॉडेल कसं आहे तर प्रभू श्रीराम आमचं रोल मॉडेल आहे. आणि प्रतापे बळे आगळा सर्व गुणे, कसा आहे तो तर सर्व गुण संपन्न आहे. तो आगळा वेगळा आहे, तो असा युनिक आहे, तो सगळ्यांसारखा नाही. आणि म्हणूनच आमचा तो स्वामी आहे. आम्ही जस्ट लाईक दॅट कुणाला ऍक्सेप्ट करत नाही. आम्ही कुणाला जस्ट लाईक दॅट ऍक्सेप्ट करू शकतो का? तर आपल्याला विवेकानंदांचं जर आम्ही चरित्र जर बघितलं तर ते ज्यावेळेला परमेश्वराच्या शोधासाठी बाहेर पडले, ज्यावेळेला त्यांना परमेश्वराची तळमळ लागली, त्यावेळेला ते वेगवेगळ्या ठिकाणी सद्गुरूंच्या शोधार्थ बाहेर पडले. कारण त्यांना माहिती होतं की सद्गुरूच मला परमेश्वरापर्यंत घेऊन जाईल. पण ते ज्यांना ज्यांना भेटले त्यांना फक्त हा एकच प्रश्न विचारत की तुम्ही परमेश्वर पाहिला आहे का? आणि जर तुम्ही पाहिला असेल तर तो तुम्ही मला दाखवाल का? म्हणजे नॉट फेल्युअर बट लो एम इज क्राईम, असं आम्ही इंग्लिशमध्ये म्हणतो की मला काय पाहिजे तर मला आता मधले अदले कुठले नको आहेत. मला व्यवहारामधली सक्सेस नको आहे, मला व्यवहारात मधलं यश नको आहे, तर मला एक अतिशय सर्वसंपन्न सर्व गुण संपन्न असलेला परमेश्वर प्रभू श्रीराम पाहिजे आहे. असं ज्या वेळेला विवेकानंद म्हणले आणि ज्या वेळेला त्यांना असे सद्गुरू भेटले की अरे मी स्वतः पाहिलेला आहे, नव्हे नव्हे मी तुला तो दाखवू शकेन, असा कॉन्फिडन्स ज्या वेळेला विवेकानंदांना परमहंसांच्या विषयी त्यावेळेला त्यांनी त्याला सद्गुरू केलं. उगीच कुणालाही त्यांनी सद्गुरू केलेलं नाही. दासबोधामध्ये येणार आहे की अजून आम्ही असे पैशाला 5 असे गुरु मिळतील. आजकाल अध्यात्मामध्ये भरपूर गुरु आहेत आणि आम्ही गुरूंकडे कसं जावं आणि आम्ही गुरूंना कसं आमचं महत्व आम्ही काय आहोत हे दाखवावं, म्हणजे शिष्य कसा असावा आणि गुरु कसा असावा हे सुद्धा आपण दासबोधामध्ये बघणार आहे, ते आपण नंतर पाहू. पण इथे मनाच्या श्लोकामध्ये सर्व म्हणतात की प्रतापे बळे आगळा सर्व गुणे, असा हा सर्व गुण संपन्न श्रीराम आहे. आणि म्हणून जया ते स्मरे शैलजा शूलपाणी. शैलजा शूलपाणी म्हणजे कोण तर शंकर पार्वती. स्वतः शंकर पार्वती हे श्रीरामाचे भक्ती करतात, त्यांचं स्मरण करतात. असा हा आगळा वेगळा श्रीराम, सर्वगुण संपन्न श्रीराम, प्रतापवान श्रीराम, बलवान श्रीराम, की ज्यांनी महासंकटामध्ये असलेल्या देवांना सुद्धा सोडवलेला आहे, अशा या श्रीरामाचा मी भक्त आहे. आणि अशा या श्रीरामाचा मी भक्त असल्यामुळं, तो मी दास असल्यामुळं, राम दासांचा अभिमान बाळगत असल्यामुळं, तर त्यांची कधी उपेक्षा न करत असल्यामुळं मला त्या श्रीरामाचा आधार आहे. अहिल्याशया राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊन गेली, जया वर्णिता शिणली वेदवाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. आपल्या सर्वांना माहितीये की अहिल्या शिळाहून पडलेली होती. प्रभू श्रीरामांनी पूर्णावतारामध्ये, रामाच्या अवतारामध्ये तिला मुक्त केलं. पदी लागता दिव्य होऊन गेली. श्रीरामांचे पाय ज्यावेळेला त्याला लागले, तिला श्रेयला लागले, त्यावेळेला ती दिव्य होऊन गेली. म्हणजे प्रभू रामांच्या, राघवाच्या पदस्पर्शामध्ये सुद्धा आम्हाला किती आनंद आहे. पदस्पर्श किंवा आम्ही त्याला म्हणतो की कटाक्ष. प्रभू श्रीरामांनी आमच्याकडे बघितलं नाही तरी चालेल, त्यांनी फक्त एक कटाक्ष जरी दाखवला, कटाक्ष जरी दिला, कारण सृष्टीमध्ये मी एकटाच नाही. प्रभू श्रीरामांना मी एकटाच सृष्टीमध्ये नाही, त्यांना सर्व सृष्टीचं हे घ्यायचं आहे. त्यांनी जर सर्व सृष्टीचे जे पितामह असतील तर सर्व सृष्टींना निरपेक्षपणे, कुठलाही पक्षपात न करताना, कुठलीही पार्शिलिटी न करताना भगवंताला, प्रभू श्रीरामांना सगळ्या सृष्टीचं नियमन करायचं आहे. त्यामुळं माझ्या एकट्यावरच त्यांनी बघावं अशी माझी अजिबात अपेक्षा नाही. माझ्याकडे फक्त त्यांनी कृपा कटाक्ष टाकावा, बस. जया वर्णिता शिणली वेदवाणी, अशा या प्रभुरामाचं वर्णन करता 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 ही वेदवाणी, म्हणजे जे वेदांमध्ये जर काय जर असेल तर प्रभुरामाचं, भगवंताचं, परब्रह्माचं वर्णनाशिवाय दुसरं काहीच नाही. म्हणून इथं म्हणलेलं आहे की जया वर्णिता शिणली वेदवाणी, की किती वर्णन करावं, किती गुणगान गावं, तो कसा आहे म्हणून सांगावं, तो किती दिसायला छान आहे म्हणून सांगावं, तो किती पराक्रमी आहे म्हणून सांगावं, त्याचे गुणगान किती गावेत, हे काय वर्णन करावं. वेदवाणी थकली असं म्हणतात इथं समर्थ, इतका तो महान आहे. नुपेक्षी कदा रामदासाभिमानी, वसे मेरू मांदार हे सृष्टी लीला, शशी सूर्य तारांगणे मेघमाला, चिरंजीव केले जनीदास दोन्ही, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी.
अरे आपण बघितलं की जी सगळी सृष्टी आहे त्या सृष्टीमध्ये मेरू मांदार याप्रमाणे मेरू पर्वत आहे, अशी सगळी सृष्टी भगवंतानी प्रभू श्रीरामाची लीला म्हणजे ही सगळी सृष्टी आहे. तो सृष्टीकर्ता असल्यामुळं ही सगळ्या सृष्टीला त्यांनी निर्माण केलेलं आहे, त्याचं तो धारण करतो आहे, त्याचं भरण पोषण करतो आहे आणि असा हा असल्यामुळं त्याच्या लीलेनं ही सगळी सृष्टी आहे, असणार आहे आणि पुढे त्याचा लय सुद्धा होणार आहे. म्हणून आमचा सगळ्यांचा पालनहार तो प्रभू श्रीराम आहे. या सृष्टीमध्ये कोण आहे? आपण मगाशी बघितलं की या सृष्टीमध्ये शशी सूर्य तारांगणे मेघमाला, म्हणजे नुसते पशुपक्षी जीवजंतू नाही, सर्व शरीर नाहीत, तर त्या सृष्टीमध्ये शशी म्हणजे चंद्र आहे, सूर्य आहे, तारांगण आहे, मेघमाला आहेत, असे सर्व जण भगवंताचे दास आहेत. मला सांगा, जर सूर्यानी एके दिवशी, आज रविवार आहे, जर आज वेकेशन घेतली तर आज मला इतके वर्ष मी फिरतोय, सूर्य पृथ्वी फिरतीये, सूर्य तळपतोय, चंद्र उगवतोय, हे सगळे जी सृष्टी आहे, सूर्य तारा आहेत, म्हणजे आम्हाला जर बघितलं आम्ही तर चंद्राऔषधी म्हणतात, म्हणजे चंद्रामुळे सगळ्या औषधी निर्माण होतात, सूर्यामुळे आम्हाला शक्ती मिळते, आम्हाला सगळ्यांना माहितीये की फोटोसिंथेसिस हे सूर्यामुळे होतं. पण कधीही हा नियम तोडला जात नाही आणि म्हणूनच ही सृष्टी सगळी नियमबद्ध आहे. कारण का की हे भगवंताचे दास आहेत, भगवंताचे सेवक आहेत. भगवंतांनी त्यांना सांगून ठेवलेलं आहे की या पद्धतीनं हे होणार म्हणजे होणारच, या वेळेला पाऊस पडणार म्हणजे पाऊस पडणारच, या वेळेला चंद्र उगवणार आणि या वेळेला चंद्र मावळणार म्हणजे होणारच, सूर्य असा उगवणार, सूर्य मागवणार, हे सगळं सृष्टी नियमांनी बद्ध आहे आणि असा त्यांनी तयार केलेला आहे आणि आम्हाला जन्माला घातलेला आहे. आम्ही ज्यावेळेला जन्माला आलेलो आहोत त्यावेळेला आम्ही औषधं तयार केलेली आहोत का? औषधी वनस्पती हे ऑलरेडी रेडीमेडच होते. आमचे जे आमच्याच आत असलेले आयर्न, झिंक, आम्ही सगळेजण म्हणतो, आम्ही ज्यावेळेला आमच्या टेस्ट करतो, कोरोनाच्या काळात ज्यावेळेला टेस्ट करतो त्यावेळेला आमचे हे सगळे पॅरामीटर्स, धातू, हे जे सगळे वेगवेगळे, त्यांचं जर आम्ही हे बघितलं तर हे धातू आम्हाला सृष्टीमधूनच मिळालेले आहेत, पृथ्वी तत्वातूनच मिळालेली आहे. म्हणजे हा सर्व शशी सूर्य तारांगणे मेघमाला करणारा कोण आहे? तर तो प्रभू श्रीराम आहे. नुसता त्यानं केलेला नाही तर तो धारण करता आहे. आणि जर तो कुठपर्यंत जाऊ शकतो, तो जर तो इतका प्रेमळ आहे, तो इतका करुणामय आहे, तो चिरंजीव केले जनी दास दोन्ही. म्हणजे त्यांनी काय केलं तर त्यांनी दोन जण, त्या जे दोन जीव आहेत, म्हणजे हनुमंत आणि विभीषण, हे दोन जीव आहेत, हे दोन जीव हे किती दास आहेत ते आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यांचं जर दासत्व जर बघितलं तर ते पराकुटीचं दासत्व आहे. आणि असे दास भगवंताचे भक्त, भगवंत त्यांना काय देतो तर भगवंत त्यांना चिरंजीव करतो. चिरंजीव केले जनी दास दोन्ही, असा तो आमचा प्रभू श्रीराम आहे. नुपेक्षी कदा रामदासाभिमानी, उपेक्षी कदा रामरूपी असेना, जीवा मानवा निश्चयो तो वसेना, श्रीभार वाहेन बोले पुराणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. आणि म्हणून इथे म्हणतात की काय म्हणतात तर उपेक्षी कदा रामरूपी असेना, म्हणजे प्रभू श्रीरामाकडून भक्ताची कधीही उपेक्षा होत नाही. मग प्रॉब्लेम कुठे आहे? प्रॉब्लेम फक्त आमचा आहे. का प्रॉब्लेम आमचा आहे? तर जीवा मानवा निश्चयो तो वसेना. समर्थ किती स्पष्ट आहेत आणि किती टू द पॉइंट बोलतात बघा. हे सगळं सांगितल्यानंतर भगवंतामध्ये प्रॉब्लेम नाही, रामामध्ये प्रॉब्लेम नाही, त्यांनी सृष्टी निर्माण केलेली आहे, तो सगळं चालवतो आहे. मग आमच्यामध्येच फक्त प्रॉब्लेम आहे. कारण का की आमच्यामध्ये निश्चय नाही, आम्ही त्याचं स्वामित्व मान्य करत नाही. मी माझ्याकडे अहंकाराने म्हणतो की मी मानव आहे, मी बुद्धिवान आहे, मला पाहिजे तसं करीन, मी विचार करीन, मी असं करीन, मी तसं करीन, मी प्रयत्न केल्यानंतर हे मिळवतो, मी प्रयत्न केल्यानंतर ते मिळवतो, मी सर्वश्रेष्ठ आहे. किती मानवाचा अहंकार आहे. आम्ही कुणाला, दुसऱ्या माणसाला सुद्धा श्रेष्ठ मानायला तयार नाही. आम्ही भगवंताला मानत नाही कारण तो दिसतच नाही.
जेव्हा मानवा निश्चय होतो वसेना. प्रॉब्लेम कुठे आहे? तर प्रॉब्लेम आमचा आहे. आमच्याकडेच निश्चय नाही. का निश्चय नाही? तर आमच्यामध्ये अहंकार आहे, आमच्यामध्ये अभिमान आहे. आणि हा अभिमान जोपर्यंत आमचा गळून पडत नाही तोपर्यंत आम्हाला राम कधीही दिसणं शक्य नाही, रामाचा कधीही अनुभव येणं शक्य नाही. कारण का? की आम्ही त्या रामाचं दासत्व मान्यच करत नाही. आम्ही खरोखर त्याचं दासत्व मान्य केलं तर माझं जीवन कसं जायला पाहिजे? माझं जीवन हे जळी स्थळी काष्ठी पाषाणी, प्रत्येक क्षणी मला त्याची आठवण आली पाहिजे. मी जे खातो ते रामासाठी खातो, मी जे काम करतो ते रामासाठी काम करतो, मी जी साधना करतो ती रामासाठी करतो, मी ह्या समाजामध्ये वावरतो तर रामासाठी वावरतो, जे जे काही करतो ते रामासाठी करतो. जर मी काहीही करत असेल तर रामा व्यतिरिक्त माझ्या आयुष्यामध्ये काहीही नाही. राम माझ्या आयुष्यातनं मायनस केला तर माझं आयुष्यच नाही, मी स्वतः नाही. तो माझा सर्वे सर्व आहे. हा ज्यावेळेला माझा निश्चय होईल, जेव्हा मानवा निश्चय होतो वसेना. हा निश्चय करणं हेच बुद्धीनं करणं, नुसत्या मनानं नाही. आपण बघितलं होतं की बुद्धीचा विषय काय आहे? जो बुद्धीनं विचार करतो तो निश्चयात्मिका बुद्धीनं विचार करतो, तो सत्सद विवेक बुद्धीनं विचार करतो आणि जाणून घेतो की अरे मी कोण आहे, ही सृष्टी कोण आहे आणि तो राम कोण आहे. आणि हे ज्यावेळेला मी जाणून घेतो त्यावेळेला माझा निश्चय होईल. आणि जोपर्यंत मी हे जाणून घेत नाही, जोपर्यंत माझ्या मनामध्ये हे ठसत नाही, माझ्या मनामध्ये माझ्या बुद्धीमध्ये ज्यावेळेला पक्क बसत नाही की अरे मी ज्यावेळेला जन्म घेऊन आलो तर मी शरीरानं जन्म घेऊन आलो, माझे आई वडील एक आहेत, शरीर मला त्यांनी जन्म दिला, कबूल, प्रश्नच नाही. आणि म्हणूनच आमच्या शास्त्रामध्ये मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव असं म्हणलेलं आहे. हे जरी सत्य जरी असेल तरी आम्हाला ह्याच्यापेक्षा सुद्धा आमचा जो माता पिता म्हणजे तो प्रभू श्रीराम आहे, तो माझा स्वतःचा नाही तर तो माझ्या आई वडिलांचा सुद्धा माता पिता आहे, नव्हे नव्हे तो सर्व सृष्टीचा माता पिता आहे. हा ज्या वेळेला आमचा जीवामध्ये निश्चय होईल त्यावेळेलाच माझं जीवन हे रामासाठी जाईल. श्रीभार वाहे न बोले पुराणी. ह्याच्यामध्ये फार आता आपल्याला सांगण्यासारखं नाहीये, कारण आपल्याला कळेल की अरे आपलं स्वतःचं परीक्षण आपण करायचं आहे. आमच्या स्वतःचं ज्यावेळेला आम्ही परीक्षण करू त्यावेळेला आम्हाला कळेल की आमच्या आयुष्यामध्ये आम्ही ज्यावेळेला भक्ती करतो त्यावेळेला आमचा किती भाग आम्ही आमच्या आयुष्याचा रामासाठी दिलेला आहे. आम्ही तासभर भक्ती करतो, तासभर नामसाधना करतो, नामस्मरण करतो, तासभर आम्ही मेडिटेशन करतो, 2 तास पूजा करतो आणि बाकीचे 20 तास, बाकीचे 24 तास आम्हाला जसं पाहिजे तसं वागतो. आमचं आचरण कसंही आहे, आमचं बोलणं कसंही आहे, आमचे विचार कसेही आहेत, असं जर असेल तर आम्ही रामाचे भक्त कसे होतो? आम्ही रामाचे भक्त म्हणायला लायक आहोत का? हा सगळ्यांनी विचार करायचा आहे. आणि म्हणूनच आम्हाला आमचा निश्चय होत नाही. रामाला आम्ही स्वामी म्हणणं हा आमचा निश्चय होत नाही. आम्हाला संशय येतो नेहमी. संकटामध्ये त्यावेळेला आमची श्रद्धा बळकट असेल तर तो निश्चय कधीही ढळणार नाही. जेव्हा मानवा निश्चय होतो वसेना, श्रीभार वाहे न बोले पुराणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. पुढे म्हणतात की असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव दैसा, अनन्यास रक्षी तसे चाप पाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. हे सगळं सांगितल्यानंतर एक सिद्धांत म्हणतात, समर्थ सिद्धांत म्हणतात की त्यांना सुद्धा माहिती आहे की हे सगळं जरी सांगितलं तरी सगळ्यांना, सगळ्या जीवांना हा तसा भाव निर्माण होणं, रामाबद्दल राम स्वामी आणि मी सेवक हा भाव निर्माण होणं एका दिवसात शक्य नाही. राम हा माझा स्वामी आहे हा निश्चय होणं हे शक्य नाही. हे भगवंताला माहिती आहे, हे समर्थांना सुद्धा माहिती आहे. याचं कारण असं आहे की आम्हाला सगळ्याला ज्यावेळेला आम्ही शाळेमध्ये जातो, पहिलीमध्ये जातो, दुसरीमध्ये जातो, त्यावेळेला वर्गामध्ये 50-60 मुलं आहेत आणि एक शिक्षक आहे. एकच शिक्षक आहे आणि तो 50-60 मुलांना तेच शिकवतो आहे. पण काहीच मुलांना कळतं आणि काही मुलांना कळत नाही. असं का? काही मुलांनाच चांगले मार्क्स पडतात, काही मुलांना चांगले मार्क्स पडत नाहीत, असं का? असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी तेव दैसा.
आणि म्हणून आम्हाला काय केलं पाहिजे की जसं पहिलीमध्ये असताना आम्ही स्कॉलर बॅच मध्ये जाण्यासाठी प्रयत्न करतो, आम्ही जास्तीत जास्त अभ्यास करून पहिला नंबर मिळवण्यासाठी प्रयत्न करतो. कितीही ढ मधला ढ जरी मुलगा असेल तरी सुद्धा तो म्हणतो की मी प्रयत्न करीन, मी आज 10% पडले तर उद्या 20% पडेन. 20% असणारा माणूस म्हणतो की मुलगा म्हणतो की तो मी 30% पडेन. 30% असणारा मुलगा म्हणतो की मी प्रयत्न करून 60% पडेन. 60% म्हणतो की मी 90% पाडेन आणि 90% म्हणतो की मी पहिला नंबर आणि 95% मार्क पाडेन. कारण का की एकच शिक्षक आहे आणि मुलं जरी स्टुडंट जरी 50-60 असतील तरी हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच मुलं ही 95% मार्क पडू शकतात. आणि बाकीच्यांच्यामध्ये कपॅसिटी नाही असं नाही, बाकीच्यांच्यामध्ये बुद्धी नाही असं नाही, शिक्षक वेगळे शिकवतात, पार्सॅलिटी करतात असं नाही, पण आमचा निश्चय कमी पडतो, आमचा प्रयत्न कमी पडतो, आमचा भाव कमी पडतो. असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा. अरे समर्थ म्हणतात की जसा भाव तुमच्या मनामध्ये आहे, आणि हा मनाचा विषय, आता बुद्धीचा विषय नाही, म्हणजे आपण मन आणि बुद्धी दोन्हीही समजून घेतलं पाहिजे की भाव हा मनाचा विषय आहे आणि बुद्धी हा निश्चयात्मिका बुद्धीचा विषय आहे. म्हणजे बुद्धीनं ते समजावून घ्यायचं आहे, बुद्धीनं रामाचं स्वामित्व मान्य करायचं आहे, त्याचा निश्चय करायचा आहे, पण नुसत्या बुद्धीनं कळून उपयोग नाही, तर मनामध्ये तो भाव श्रद्धा निर्माण झाली पाहिजे. आणि जसा भाव होईल तसा तो देव असेल. जर आणि भगवंताने सुद्धा सांगितलेलं आहे की जो जो ज्या ज्या पद्धतीनं भक्ती करतो तिथे तिथे मी उभा राहतो. म्हणजे आम्हाला देवतांमध्ये सुद्धा ग्रेडेशन आहे. आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कुलदेवता, ग्रामदेवता अशा वेगवेगळ्या प्रकारच्या देवता आहेत आणि त्या वेगवेगळ्या प्रकारच्या देवता वेगवेगळ्या पद्धतीने प्रकाराने त्यांची सेवा करून भक्ती करून त्या प्रसन्न करून घेतल्या जातात. आता ज्या पद्धतीची देवता मी प्रसन्न करतो, ज्या देवतेची मी भक्ती करतो, ज्या देवतेची मी उपासना करतो, ज्या देवतेसाठी मी प्रार्थना करतो, ती देवता मला प्रसन्न होते. जर मी त्यांना शास्त्रामध्ये कुट्टी देवता असं म्हणलेलं आहे, छोट्या देवता, छोट्या देवतांना मी जर प्रसन्न करून घेतलं तर त्यांचे अधिकार कमी असल्यामुळे त्यांच्याकडे आम्ही काय मागणार की त्यांच्याकडे आम्ही भौतिक संपत्ती मागणार, आमची भरभराट हो, आम्हाला यश मिळो, आमची संकट दूर होत असं आम्ही मागणार आणि ते नक्कीच ते देव आम्हाला मदत करतात. पण इथे म्हणतात की अरे जर तुला जर खरोखर जर काय पाहिजे असेल तर तो तुला सर्वोत्कृष्ट असणारा, सर्वात वरती असणारा, कारण तो सर्व देवांचा देव आहे, तो महादेव आहे, तो आम्हाला पाहिजे आहे. कारण का की तो सृष्टीकर्ता एकच आहे आणि तो आम्हाला पाहिजे आहे. असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा. म्हणून जसं जसं आमच्या मनामध्ये भाव येतो तसं तसे आम्हाला गुरु मिळतात, तसं तसं आम्हाला मेंटर मिळतो, तसं तसं आमची प्रगती होते. जसं जसं मी खालच्या ग्रेडेशन मधनं वरच्या ग्रेडेशन मध्ये जातो, जसा मी खालच्या अधिकारापासून वरच्या अधिकारावर जातो, असं जसं जसं अधिकारी होत जातो तसं तसं माझ्या मनातला भाव सुद्धा बदलत जातो. आणि हे सत्य, हा सिद्धांत आहे. फक्त एवढंच आम्हाला करायचं आहे की आमच्या मनामध्ये असणारा जो भाव आहे तो हा सर्वोत्कृष्ट देवासाठी असावा, सत्वगुण प्रधान असलेल्या देवासाठी असावा. आणि म्हणूनच असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा, अनन्यास रक्षी तसे चाप पाणी. परत एक सिद्धांत म्हणतात समर्थ की अनन्या चिंतयंतो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. जो अनन्य आहे, अनन्य म्हणजे काय तर अन्य न म्हणजे तो दुसऱ्या कुठल्याही गोष्टीमध्ये विचार करत नाही, फक्त रामाशिवाय, राम आणि राम आणि राम. म्हणजे त्याला सर्व ठिकाणी राम दिसतोय. मी खातो राम, मी पितो राम, मी काम करतो राम, मी श्वास घेतो राम, सर्व ठिकाणी सर्व वेळेला तो माझ्यापाशी आहे, तो माझ्या बरोबर आहे. अशा वेळेला अनन्यास रक्षी तसे चाप पाणी. तो काय करतो, तो माझं रक्षण करतो सर्व गोष्टीनं. माझा
प्रपंचही तो चालवतो आणि माझा परमार्थही तो चालवतो. म्हणजे काय, तर प्रपंचामध्ये असलेली संकट तो सहज सोडवतो. प्रपंचामध्ये आलेल्या संकटांना तो मला सामर्थ्य देतो, मला बळ देतो, माझं मनाचं सामर्थ्य वाढवतो. आणि साधनेमध्ये माझी साधना ही तापरहित व्हावी, माझी साधना ही अतिशय सुलभ आणि सहज व्हावी, ह्यासाठी सुद्धा तो प्रयत्न करतो. तो मला रक्षण करतो. अनन्यास रक्षी तसे चापपाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. पुढे म्हणतात की सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे, सुखानंद आनंद कैवल्यदानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. अरे सदा सर्वदा हा शब्द वापरलाय समर्थांनी. सदा आणि सर्वदा म्हणजे नुसतं सदा नाही, सदा सर्वदा म्हणजे प्रत्येक क्षणोक्षणी देव माझ्या सन्निध आहे. तो मला देवळात गेल्यानंतरच देव भेटेल असं नाही, मी पूजा करतानाच मला देव भेटेल असं नाही, मी नामस्मरण करतानाच राम माझ्या समोर असेल असं नाही, मी मेडिटेशन करताना राम माझ्या डोळ्यासमोर असेल असं नाही, मी अभंग कीर्तन करताना रामाचं कीर्तन करत असतानाच राम माझ्या समोर असेल असं नाही, माझ्या जवळ असेल नाही, तर सदा सर्वदा देव सन्निध आहे. अरे तो माझ्या जवळ आहे. कुठे आहे तो, तर तो आत्माराम आहे, तो माझ्या आतच आहे. आणि तो काय करतोय, आपण मागच्या वेळेला बघितलं होतं ना, की या रथाचा तो स्वामी आहे. जर शरीर आणि हे जर आपण बघितलं, सूक्ष्म शरीर आणि स्थूल शरीर या सगळ्या शरीराचा तो स्वामी आहे, तो आत्माराम आहे. आणि सन्निध आहे म्हणजे तो किती जवळ आहे, तो माझ्या इतक्या जवळ आहे, इतक्या जवळ आहे, इतक्या जवळ आहे की तो माझ्या आतच आहे. कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. मग तो काय करतोय, तो कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे, तो कृपाळू आहे. मग काय करतोय तो इतका भोळा सांब नाही, तो इतका लेचापेचा नाही, तो आपल्या भक्ताचं धारिष्ट पाहतो. कसं, अल्पधारिष्ट पाहे. तो म्हणतो की अरे संकट आल्यानंतर लगेच क्राईंग बेबी सारखं तू माझ्यापाशी येऊ नकोस की हे माझं संकट दूर कर, माझं संकट दूर कर, मला प्रॉब्लेम आला की माझा प्रॉब्लेम तू सॉल्व्ह कर. देशमुख काका म्हणतात की आम्ही गुरूंना किंवा देवाला किंवा भगवंताला आम्ही असं करून ठेवलेलं आहे अध्यात्मामध्ये की मला काही प्रॉब्लेम आला की मी लगेच रडत रडत जातो किंवा हे माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह कर. म्हणजे जसं कार बिघडली असताना आम्ही मेकॅनिक कडे जातो आणि म्हणतो की अरे गॅरेजमध्ये गेल्यानंतर तू कार दुरुस्त कर, जरा काही प्रॉब्लेम आला की मी मेकॅनिक कडे जातो आणि म्हणतो की तू कार दुरुस्त कर. कारण का, की कार दुरुस्त करणं तुझी जबाबदारी आहे. तसं इथं म्हणतात की अरे कुठलंही संकट आल्यानंतर तू स्वतः काहीतरी प्रयत्न कर ना, तू तुझा काहीतरी धारिष्ट दाखव ना. आणि जर धारिष्ट दाखवलंस, किती धारिष्ट दाखवलंस, अल्पधारिष्ट पाहे. म्हणजे भगवंताला सुद्धा हेच, कारण भगवंत तो कसा आहे, तो स्वतः सामर्थ्यवान आहे, तो बलवान आहे आणि भक्त त्याचा लेचा पेचा. असं चालेल का त्याला, त्याचा भक्त सुद्धा त्याच्यासारखाच व्हायचा असेल, त्या भक्ताला नराचा जर नारायण व्हायचा असेल तर त्या भक्ताला सुद्धा बलवान होणं आवश्यक आहे, सामर्थ्यवान होणं आवश्यक आहे. आणि मन जर सामर्थ्यवान व्हायचं असेल तर आम्हाला आमची परीक्षा करायला नको का, आमची परीक्षा द्यायला नको का. आणि म्हणून आमची परीक्षा पाहण्यासाठी आम्ही किती तयार झालेलो आहोत हे पाहण्यासाठी, आम्ही किती साधना केल्यानंतर आम्ही म्हणतो की आम्ही खूप साधना करतो, आम्ही अनेक किती जप झालेला आहे, आमचा भरपूर जप झालेला आहे, आम्ही भरपूर साधना करतो, आम्ही खूप भक्त आहोत असं प्रत्येकाला वाटत असतं. आणि मग एखादा संकट आलं की आम्ही घाबरतो. कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. तो संकट तोच आणतो आणि त्या संकटामध्ये मी कसं वागतो हे तो भगवंत पाहतो. कारण का, की सदा सर्वदा देव सन्निध आहे. तो कुठं बाहेर नाही, तो कुठं देवालयात नाही, तो कुठेही नाही, तो माझ्या आत आहे, तो माझ्या जवळ आहे. आणि तो संकटामध्ये मुद्दाम असे काहीतरी प्रयत्न करतो, असे काही संकट आमच्या मध्ये आणतो, आमच्या जीवनामध्ये आणतो आणि आम्ही संकटांची कसा सामना देतो ते अल्पधारिष्ट पाहे. आम्हाला तो थोडं थोडं बघतो, म्हणजे असं नाही की तो मला सगळं सोडून देतो. त्याची अपेक्षा आहे की तू सुद्धा काहीतरी कर. म्हणून कृपाळूपणे हा शब्द वापरलेला आहे. नुसतं धारिष्ट पाहे पाहत नाही, तो वाईट नाही, तो कृपाळू आहे. पण त्याला माहिती आहे की आम्हाला, माझ्या भक्ताला मला माझ्यावर डिपेंडंट करायचं नाहीये. भक्त हा लेचा पेचा असता कामा नये.
भक्त हा जरा काय झालं की रडणारा असता कामा नये भक्तामध्ये. कारण का की भक्ताला भगवंताप्रमाणे व्हायचं आहे, नराला नारायण व्हायचंय. असं जर व्हायचं असेल तर जसा देव आहे, जसा राम आहे, तसा मी व्हायला पाहिजे ना. मग आम्हाला स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप आमची प्रगती करून घेतली पाहिजे का नाही. मग आमची ती कशी करणार. आय नीड टू गिव्ह टेस्ट. आणि टेस्ट म्हणजे काय, परीक्षा म्हणजे काय, तर परीक्षा म्हणजे आमच्या आयुष्यात येणारे वेगवेगळे प्रसंग आणि त्या प्रसंगांमध्ये मी कसा वागतो, कशा पद्धतीने मी सिच्युएशन हँडल करतो. मी लगेच गिव्हअप करतो का, मी लगेच रडायला लागतो का, मी लगेच घाबरून जातो का, मी लगेच चिंता करतो का, मला भीती वाटते का. या सगळ्या प्रसंगामध्ये मी कसं वागतो हे तो बघतो, दुसरा कोणी बघत नाही. कारण का की आम्ही लगेच दुसऱ्याचं जजमेंट करतो की अरे तो असा आहे, मी तसा आहे, मी किती चांगला भक्त आहे, तो किती वाईट भक्त आहे, मी किती धारिष्ठवान भक्त आहे, तो कसा धारिष्ठवान नसलेला भक्त आहे. मी दुसऱ्याचं जजमेंट करतो. इथं समर्थ म्हणतात की अरे दुसरा कुणीही जजमेंट करायचं कारण नाही की सदा सर्वदा देव सन्निध आहे. अरे तो सगळ्यांच्या आतच आहे, तो एकच आहे आणि सगळ्यांच्या आत आहे आणि तो सन्निध असल्यामुळे, तो माझ्या आतच असल्यामुळे, तो मी कितीही बोललो नाही वरून, मी किती वर्ण दाखवलं मी अतिशय धारिष्ठवान आहे आणि आतून मी घाबरतोय, त्याला कळतं तो सर्वज्ञ आहे. कारण तो आत आहे. आम्ही सर्व जगाला आम्ही फसवू शकतो, पण आम्ही त्या रामाला फसवू शकत नाही. कारण का की मी घाबरलोय का नाही हे माझ्या मनातून मला कळतं आणि त्या रामाला कळतं. आणि तो कसा आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ठ आहे, सुखानंद आनंद कैवल्यदानी. तो कसा आहे, सुखानंद, तो सुखी करणार आहे, आनंद देणारा आहे, कैवल्य दान देणार आहे, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. सदा चक्रवाकासी मातंड जैसा, उडी घालितो संकटी स्वामी तैसा, हरिभक्तीचा घाव गाजे निशाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. आपल्या सगळ्यांना चक्रवाक पक्षाची गोष्ट माहिती असेल. ज्या वेळेला अंधार होतो, रात्र होते, त्यावेळेला चक्रवाक पक्षाला दिसत नाही. आणि अशी गोष्ट सांगितली जाते की चक्रवाक पक्षीचं एक कपल आहे, दोघ जण आहेत आणि ते दोघं जवळजवळच आहेत. पण रात्र झाल्यानंतर त्या दोघांना दिसत नसल्यामुळे कळत नाही की तो माझा जवळ आहे का नाही. आणि मला भीती वाटायला लागते, म्हणजे त्या चक्रवाक पक्षाला भीती वाटते की चक्रवाक पक्षी माझ्या जवळ नाही आणि ती कुठे गेली, ती मला सापडेल का, ती मला मिळेल का. आणि तो भीतीने ग्रस्त होतो, तो घाबरतो, त्याला वाटते की अरे ती कुठे गेली. आणि काय होतं की एकदम ज्यावेळेला प्रकाश येतो, सूर्योदय होतो, प्रकाश येतो, त्यावेळेला ती दिसते. म्हणजे सूर्योदय झाल्यानंतर, सूर्य आल्यानंतर, अंधार गेल्यानंतर चक्रवाकाला दिसतं की अरे ही माझ्या जवळच आहे. आणि त्या दोघांचं मिलन होतं. हे जसं गोष्टरूप आहे तसंच ह्याच्यामध्ये गूढार्थ असा आहे की अरे जोपर्यंत आम्ही अज्ञानी आहोत, जोपर्यंत आम्हाला राम कोण आहे हे माहिती नाही, जोपर्यंत तो आमचा स्वामी आहे हे आम्हाला माहिती नाही, जोपर्यंत तो आमचा निश्चय होत नाही, जोपर्यंत तो आमच्या सदा सर्वदा देव सन्निध आहे ही आमची खात्री पटत नाही, तोपर्यंत आम्ही अंधारात आहोत, तोपर्यंत आम्ही अज्ञानी आहोत, चक्रवाक पक्षाच्या जोड्याप्रमाणे. आणि ज्या वेळेला सूर्य येतो, म्हणजे ज्या वेळेला मला ज्ञानाने कळतं, ज्या वेळेला माझी खात्री पटते, ज्या वेळेला मनाच्या श्लोकांवर, समर्थांवर माझा विश्वास बसतो, माझी श्रद्धा बसते की अरे समर्थ सांगतात ते सत्य आहे की राम हा माझा स्वामी आहे. आणि ज्या वेळेला माझी रामावर एक प्रचंड श्रद्धा बसते आणि त्या पद्धतीने माझं साधना चालू होते, त्याप्रमाणे मी मार्गस्थ होतो, त्यावेळेला माझ्याच आयुष्यामध्ये प्रभू श्रीराम सद्गुरूची पाठवणी करतात. ज्या वेळेला सद्गुरू मला भेटतात, त्यावेळेला सगुण रूपामध्ये मला माझा निर्गुण राम हा भेटतो. सगुण राम म्हणजे माझे सद्गुरू मला साधना कशी करायची ते सांगतात. ते स्वतः त्या प्रोसेस मधनं गेलेले असल्यामुळं त्यांना माहितीये की मी कशा पद्धतीनं साधना करून मी स्वतः त्या सगुणातून निर्गुणापर्यंत जाऊ शकतो.
हे मला तो भगवंत, करुणामय असलेला भगवंत मला सद्गुरूंच्या द्वारे तो करून दाखवतो, करून देतो. आणि ज्या वेळेला माझ्या आयुष्यामध्ये, ज्या वेळेला माझ्या जीवनामध्ये अंधकार नाहीसा होतो, अज्ञान नाहीस होतं, म्हणजेच माझ्या आयुष्यामध्ये प्रकाश येतो. माझ्या चक्रवाक पक्षाच्या जोडीप्रमाणे ज्या वेळेला माझ्या आयुष्यामध्ये ज्ञान निर्माण होतं की अरे तो सदा सर्वदा देव सन्निध आहे, मला दुसरीकडे कुठेही जायचं कारण नाही, तो माझ्या जवळच आहे, त्यावेळेला मी अतिशय शांत होतो, मी अतिशय समाधानी होतो, मी अतिशय आनंदी होतो. आमची जी घालमेल आहे, आमची जी लगबग आहे, आमची जी धडपड आहे आयुष्यातली, ती थांबते. कारण आमच्या आयुष्यामध्ये सारखं सुखी होण्यासाठी धडपड चालू आहे, आनंद मिळवण्यासाठी आमची धडपड चालू आहे. धड पडेपर्यंत होणारी धडपड म्हणजे धडपड, म्हणजे सबंध आयुष्यभर आम्ही त्या सुखासाठी धडपडतो आहे, आम्ही त्या विषयांसाठी धडपडतो आहे, पण आम्हाला जो खरा आनंद, खरं सुख हे कुठं आहे ते माहिती नाही. आणि ज्या वेळेला माझं खरं सुख, आनंद मला रामामध्ये सापडतं, त्याप्रमाणे मी मार्गस्थ होतो, मी साधना करतो, मी प्रभू श्रीराम, मला भगवंत प्रभू श्रीराम सद्गुरूंना माझ्या आयुष्यामध्ये आणतात. आणि त्याप्रमाणे मी साधना करत करत एके दिवशी प्रभू श्रीरामापर्यंत पोचतो आणि माझ्या आयुष्यामध्ये सूर्योदय होतो, म्हणजे प्रकाश होतो, म्हणजेच मी ज्ञानी होतो. आपण जी गोष्ट बघितलेली होती, आजोबा आणि नातू, आजोबा ज्ञानी आहेत आणि नातू अज्ञानी आहे. ज्या वेळेला मी आजोबांसारखा ज्ञानी होतो त्यावेळेला माझं काय बदलतं, तर जग तेच बदलतं, माझं शरीर तेच आहे, जग तेच आहे, फक्त या जगाकडे बघण्याची दृष्टी माझी बदलते, माझी स्वतःकडे बघण्याची माझी दृष्टी बदलते. आय स्टार्टेड ऍक्सेप्टिंग माय सेल्फ as it is. I don't expect anything from me. I start accepting myself as it is. I don't expect anything from other people. I start accepting everybody around me as it is. I start accepting everyone in the world as it is. कारण आता मला कळलेलं आहे की मी कोण आहे, आजूबाजूला असलेले सगळी जग कोण आहे, आणि तो प्रभू श्रीराम कोण आहे. आणि असं ज्या वेळेला कळतं त्यावेळेला माझ्या आयुष्यामध्ये प्रकाश निर्माण होतो, माझ्या आयुष्यामध्ये ज्ञान निर्माण होतं, आणि माझ्या आयुष्यामध्ये प्रभू श्रीराम वास्तव्य करायला जे माझ्या आतच आहेत ते फक्त मला कळतात, मला अनुभवाला येतात, मला जाणीव होते. आणि त्यासाठी इथं म्हणतात, शेवट करताना या सगळ्या श्लोकांचा एक हे आहे, बॉक्स आहे, याच्यामध्ये 37 श्लोक, शेवटचा श्लोक होईल ह्याच्यामध्ये, की सदा चक्रवाकासी मातंड जैसा, उडी घालितो संकटी स्वामी तैसा, हरिभक्तीचा घाव गाजे निशाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. की जसा चक्रवाक पक्षाच्या जोडीला मार्तंड म्हणजे सूर्य आहे, तसा उडी घालितो संकटी स्वामी तैसा, माझा स्वामी संकटामध्ये उडी घालतो, नुसता येत नाही, नुसता पळत येत नाही, तर तो उडी घालतो म्हणलेला आहे. एवढा हा विश्वास, एवढा हा निश्चय आमचा होणं आवश्यक आहे. आणि हा समर्थांचा झालेला आहे, या श्लोकामधून आम्हाला दिसतं तसं, की उडी घालितो संकटी स्वामी तैसा. आणि तो कसा आहे, हरिभक्तीचा घाव गाजे निशाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. ही हरिभक्ती आहे. हा ज्या वेळेला घाव आहे, हा हात असलेला, हा हे जे मी हरिमय होऊन जातो, मी राममय होऊन जातो, माझ्या आयुष्यामध्ये रामाशिवाय दुसरं काहीही उरत नाही. जर माझ्या आयुष्यामध्ये, आम्ही स्वतःला म्हणतो की आमच्या आयुष्यामध्ये जर राम नसेल तर काही नाही, आमच्या आयुष्यामध्ये राम नाही असं मी म्हणतो. म्हणजे काय, तर आमच्या आयुष्यामध्ये आनंद नाही, आमच्या आयुष्यामध्ये सुख नाही. पण ज्या वेळेला आमच्या आयुष्यामध्ये राम येतो, आमच्या आयुष्यामध्ये मी हरिभक्त होतो, मी रामभक्त होतो, त्यावेळेला माझ्या आयुष्यामधली सर्व संकट निघून जातात. नवे त्या संकटाचा सामना करण्यासाठी मी समर्थ होतो. आणि समर्थ होतो म्हणजेच उडी घालितो संकटी स्वामी तैसा. तो स्वामी म्हणजे दुसरा कोण राम नाही, तर तो आतच, माझ्या आतूनच तो उडी घालतो, म्हणजेच माझ्या मनाचं सामर्थ्य वाढवतो. आणि तो मी माझ्या मनाने इतका समर्थवान होतो
कारण का की तोच स्वामी उडी घालितो संकटी. हे मेटाफोर आहे. हे आम्हाला दाखवण्यासाठी, सांगण्यासाठी इथे सांगितलेलं आहे समर्थांनी की उडी घालितो संकटी स्वामी. त्याचा तो स्वामी कोण बाहेर नाही, तो कुठून तरी बाहेरून येणार नाही, तर तो आतूनच येणार. आणि तो मला कसं करणार, तर त्या संकटामध्ये मी कसा वागतो. उद्या माझं सगळ्यात येणारं शेवटचं संकट, माझ्या आयुष्यातलं, ह्या आयुष्यातलं सगळं शेवटचं संकट म्हणजे ह्या शरीराचा होणारा मृत्यू. आणि ह्या शरीराचा होणारा मृत्यू मी कसा घेतो. उडी घालितो संकटी स्वामी तैसा. ते संकट मी कसं पद्धतीनं स्वीकारतो, कशा पद्धतीनं मी माझं स्वतःचाच मृत्यू ऍक्सेप्ट करतो. आणि ह्या जर आपण जर बघितलं तर या सगळ्या ह्याच्यामध्ये जर सगळं काय जर क्रक्स असेल तर मन, मन आणि मन. आणि आमचं मन जेवढं सामर्थ्यवान होईल, रामाच्या भक्तीनं जेवढं सामर्थ्यवान होईल, रामाला आधारभूत घेऊन जेवढं सामर्थ्यवान होईल, तेवढं आम्ही ते करणार, आम्ही ते करावं असं समर्थांची अपेक्षा आहे. आणि असं ज्या वेळेला होईल त्यावेळेला इथे म्हणतात की हा जो विश्वास आहे तो आम्हाला सदा सर्वदा देव सन्निध आहे, नुपेक्षी कदा रामदासा अभिमान. आज आपण इथंच थांबूया. हरिओम तत्सत. आपण प्रार्थना म्हणते.